श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील बोदवड सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 278 कोटी 62 लाखांच्या निधीला मान्यता. खानदेश महोत्सवाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. मेहरूनची बोरे अमेरिकेच्या वारीवर, यंदा बाजारात दररोज 20 क्विंटलची आवक. आणि जळगावात थंडीचा कडाका वाढला. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर राजेश यावलकर. केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेचा टप्पा 1 च्या कामासाठी 278 कोटी 67 लाखांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर तालुक्यातील 8,477 हेक्टर लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम होईल. जळगाव, बुलढाणा जिल्ह्यातील 53,449 हेक्टर क्षेत्रासाठी ही योजना संजीवनी ठरणारी आहे. या निधीमुळे आता या योजनेच्या कामाला गती मिळाली आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर 23 या 8 महिन्याच्या काळामध्ये 12,497 कोटी 41 लाखाचा महसूल प्राप्त केला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर मागच्या वर्षी 2022 एकूण 10,448 कोटी 89 लाखाचा महसूल मिळवला होता. त्या तुलनेत यंदाचा 8माही महसूल 15.21% अधिक झाला आहे. मध्य रेल्वेने वाणिज्यिक महसुलात सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करण्याची गती ही कायम ठेवली आहे. नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे महसुलात वाढ झाली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली. प्रदर्शन केवळ ग्राउंडवर होतात, स्टॉल लावले जातात, मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवत आहे. प्रत्यक्ष शेती बघायला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी फील्डवर येऊन जिवंत पिकं बघावीत असे आवाहन जळगावचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी केले. जैन हिल्स येथे 24 जानेवारीपर्यंत सुरू राहणारा हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवात चलवदे यांनी देखील शेतकऱ्यांबरोबर प्रत्यक्ष पाहणी केली. खानदेश महोत्सवातून महिला बचत गटांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचे काम महापालिकेने केले आहे. बचत गटांनी आपल्या कलागुणांना माध्यमातून खानदेशचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मनपाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने आयोजित खानदेश महोत्सव कार्यक्रमाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड उपस्थित होते. जिभेवर गोडवा पेरणारी मेहरूनची बोरे अमेरिकेच्या वाटेवर निघाली आहेत. दररोज 20 क्विंटल आवक सुरू झाल्याने अनेकांनी राज्यभरात मेहरूनचा मेवा आपल्या स्नेहींना पाठवायला सुरुवात केली आहे. शिरसोली, मेहरूण, खेडी, वावडदा या परिसरात हजारो बोरीची झाडं आहेत. अतिशय गोडवा पेरणारी रसाळ म्हणून ही मेहरूनची बोरांची राज्यभरात ख्याती आहे. डिसेंबरच्या मध्यान्हानंतर बोरांना सुरुवात होते आणि त्यानंतर महिला मजकुरांनी वेचणी झालेल्या या बोरांची विक्री सुरू होते. यंदा दररोज 20 क्विंटल बोरांची आवक बाजारात सुरू आहे. नाबार्डने जळगाव जिल्ह्याचा सन 2024-25 साठीचा 10,957 कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले. राज्यातील मध्यवर्ती कारागृहांसह जिल्हा कारागृहातील प्रत्येक बराकीमध्ये दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात येणार असून कारागृहातील प्रत्येक कैदीला आता महिन्यातून 4 वेळा आपल्या कुटुंबियांशी दूरध्वनीवर 40 मिनिटे बोलता येणार आहे, अशी माहिती राज्याचे कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी जळगावात दिली. जळगाव जिल्ह्यात सरकारी बँकांच्या 202 तर खाजगी बँकांच्या 132 शाखा आहेत. या माध्यमातून 30 सप्टेंबरपर्यंत सरकारी बँकांनी 18,406 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या. खाजगी बँकांना 6,718 कोटी रुपयांच्या ठेवी मिळाल्या. गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानात फारशी घट झाली नसली तरी 16 किलोमीटर वेगाने वाहत असलेल्या बोचऱ्या वाऱ्यामुळे थंडी चांगलीच झोंबत आहे. रात्री 9 अंशावर आणि दिवसाचा 20 अंशावर हा पारा आल्यामुळे दिवसा देखील चांगलाच गारवा जाणवत आहे. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव. याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.